राणी एलिझाबेथ, राणी मार्गारेट, झाशीची राणी, राजमाता, धर्मरक्षक एवढ्या उपाधी प्राप्त अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती 31 मे 1725 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला। एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किती मर्यादेपर्यंत संघर्ष यावा याचं जर जिवंत उदाहरण तुम्हाला पाहायचं असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना समजून घ्यावं लागेल। वयाच्या 8व्या वर्षी मल्हारराव होळकर यांच्या मुलांची पत्नी म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचा स्वीकार मल्हारराव होळकरांनी केला। काही काळातच पत्नी खंडेराव मृत्यू पावले। मनात विचार आला की आता पतीच्या मागे जगायचं कसं म्हणून सती जायचा प्रयत्न केला, परंतु मल्हारराव होळकर यांनी थांबवल्यामुळं त्या समजून ते थांबून गेल्यात। मग आता राज्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांवर सोपवली। काही काळातच मल्हारराव होळकर सुद्धा निघून गेलेत। अशातच असं राज्य निर्माण झालं की त्या राज्याला राजाच नाही। अशातच आपल्या सैन्यातील एका दगाबाजांनी राघोजी यांना आमंत्रण देऊन या राज्यावर कब्जा करण्यासाठी निमंत्रण पाठवलं। हा षडयंत्र ओळखल्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी तलवार न उचलता राघोजींना जे पत्र लिहिलं त्या पत्राद्वारे त्यांना तेथेच थांबून धरलं। त्याच्यानंतर त्यांचा मुलगाही मरण पावला। इतके सगळे संघर्ष, इतक्या सगळ्या अडचणी, इतके सगळे संकट जीवनामध्ये येत असताना सुद्धा न डगमगता त्या राज्याला स्वातंत्र्य टिकवून ठेवलं आणि त्या राज्याला स्थिर सत्ता प्राप्त करून दिली। अशा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज जयंती। त्यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो आणि आपणा सर्वांना संघर्षातून पुढे कसं जायचं याचा जर बोध घ्यायचा असेल तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना वाचावं असं मी आवाहन करतो। धन्यवाद।